Good morning. This is 13th lecture of topic human health and disease. Today we discuss next article adolescence. Here adolescence is a exact period in between childhood and adulthood. म्हणजे अगदी बालपण म्हणावं तर बालपण पण नाही आणि पूर्णपणे मॅच्युअर म्हणावं अडल्ट म्हणावं तर तीही स्टेज नाही. इट इज एक्झॅक्ट पिरियड इन बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड. दॅट इज नथिंग बट हियर 10 year old to 19 years old. 10व्या वर्षापासून 19व्या वर्षापर्यंतचा जो वादळी वयाचा कालखंड असतो, या पिरियड मधली जी काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचा जो हा कालखंड आहे तो अत्यंत वादळी आहे आणि हा कालखंड याला आपण अडोलसन्स असं म्हणतो. ऍक्च्युअली इट इज अ पिरियड इन बिटवीन 8 to 18 years old for girls. मुलींच्या मध्ये 8 ते 18 वर्षांचा तो कालखंड असतो. अँड इन मेल और बॉईज मुलांच्या मध्ये इट इज नियर अबाउट 9 to 19 years old. मुलांच्या मध्ये 9व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंतचा कालखंड असतो. दॅट इज हियर from puberty to adult stage. Puberty means here starting period of development in all sense. सर्वार्थानं तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, सर्वार्थानं हळूहळू डेव्हलप होण्याचा जो कालखंड असतो, that period is called as a puberty, means starting age called as a puberty. And adult 18 to 19 years old above 18 ते 19 वर्षाच्या नंतरचा वयोगट असतो, याला अडल्ट असं म्हटलं जातं. फ्रॉम प्युबरिटी टू अडल्ट या मधला जो कालखंड आहे ज्याला आपण मगाशी वादळी वयोमानाचा गट, हायली सेन्सिटिव्ह टीन एज, अत्यंत संवेदनशील असतो. अत्यंत संवेदनशील हा वयोगट आहे, टीन एज आहे. या पद्धतीचा हा पिरियड असेल याला आपण अडोलसन्स असं म्हणतो. देर आर सो मेनी चेंजेस टेक्स प्लेस इन दॅट पिरियड. सर्वार्थानं बदल होतात, वेगवेगळे बदल होतात, आयदर इन फिजिकल चेंज और मेंटल चेंज, न्यूरोएंडोक्राइन चेंज. हॉर्मोन सिक्रीट होत असतात. मुलगी असेल किंवा मुलगा असेल, वेगवेगळे हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रीट होतात आणि म्हणून सर्वार्थानं बदल घडतं. हियर सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स आर डेव्हलप. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आर डेव्हलप इन बोथ मेल अँड फिमेल, बॉयज और गर्ल्स. मुलगी असेल तर त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप होईल, बॉईज असेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप होईल. हार्मोनल सिक्रेशन होतील, लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होईल, लहान मुलाचं पुरुषांत रूपांतरित होण्यास सुरुवात होईल. असा हा कालखंड ज्याला आपण अडोलसन्स असं म्हणतो. ऍक्च्युअली देर आर 3 स्टेजेस ऑफ दिस अडोलसन्स. याचे 3 महत्वाचे स्टेजेस असतील. फर्स्ट अबाउट हा जर कालखंड घेतला 10 to 19, तर हियर अर्ली स्टेज इज अबाउट 10 year old to 14 year old. दिस इज द फर्स्ट स्टेज, अर्ली स्टेज. देन सेकंड मिडल स्टेज इज नियर अबाउट 15 to 17 years old. 15व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत
हा जो काय कालखंड असेल याला मिडल स्टेज असं म्हटलं जातं. अँड देन थर्ड लेट, शेवटची अवस्था. हिअर इट इज अबाउट 18 to 19 years old. शेवटचं 1-2 वर्षाचा कालखंड. या पद्धतीनं 3 स्टेज असतील, अर्ली स्टेज, मिडल स्टेज अँड लेट स्टेज. Exact this period 10 to 19 year old in boys and girls, that period is called as a adolescence. आता मी म्हटल्याप्रमाणे सर्व अर्थाने बदल होतात. We see one by one, एक एक आपण व्यवस्थित समजून घेऊया. फर्स्ट अबाउट फिजिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस. शारीरिक बदल कोणते होतात? हिअर मसल्स बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. बॉडी मसल्स बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. शरीराचे सर्व मसल्स एकदम मजबूत बांधा होतो. as well as shoulder also becomes broad. शोल्डरला एक व्यवस्थित आकार येतो, मजबूती येते, थोडेसे कडेला असे जातात. then here facial, chest, lower arm and pubis. At that point development of hairs. हळूहळू बॉडीवरती केस यायला सुरुवात होते. हे एक महत्वाचं टिपिकल कॅरेक्टर असेल. and here skin becomes oily. त्वचा नैसर्गिक तेलकट होते. नैसर्गिक आपोआप तेलकट होते. म्हणजे या पद्धतीची डीपनिंग ऑफ व्हॉइस. एकदमच अचानक आवाजामध्ये बदल होतो. 7 ते 8 वर्षापूर्वीचं बालक, त्याचा निरागस आवाज असतो, बालिश आवाज असतो, सर्वांना तो ऐकावासा वाटतो, हवावासा वाटतो. अचानक तेच मूल या ठिकाणी अडोलसन्स मध्ये जात असताना एकदमच सडन चेंज इन व्हॉइस. आवाजामध्ये बदल होतो. थोडासा असा करडा, राकट आवाज यायला सुरुवात होतो पुरुषांच्या मध्ये. फिमेल मध्ये मात्र त्याच पद्धतीचा तसाच कोमल, नाजूक आवाज बऱ्यापैकी कायम तसाच राहिलेला आपल्याला दिसून येतो. पण या ठिकाणी चेंज इन व्हॉइस और डीपनिंग ऑफ व्हॉइस हे एक प्रामुख्याने लक्षण येईल. skin becomes oily, muscles becomes very strong. Here shoulders broad. In female, hip region or buttock develop or becomes broad or basin like. सीटचा पोर्शन जरा ब्रॉड होईल फिमेल मध्ये. या पद्धतीचे चेंजेस आपल्याला दिसून येतील. These are the physical changes. Then second, sexual change. सेक्सुअल चेंज होतो म्हणजे काय होतो? फर्स्ट वी सी अबाउट बॉईज. मुलांच्या मध्ये काय होईल? हिअर डेव्हलपमेंट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ऑलरेडी वी डिस्कस हिअर रिप्रोडक्शन टॉपिक. रिप्रोडक्शन टॉपिक ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट घेऊया. डेव्हलपमेंट ऑफ स्क्रोटम्स, डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिस, and here penis becomes enlarged. Also testis, scrotum becomes enlarged. या पद्धतीनं सेक्सुअल डेव्हलपमेंट होईल. and production of sperm, शुक्राणू तयार होतील. प्रोडक्शन ऑफ सीमेन, वीर्य तयार होईल. as well as ejaculation. वीर्य, सीमेन कधी कधी नैसर्गिक आपोआप ड्युरिंग नाईट टाइम, रात्रीच्या वेळेला आपोआप या ठिकाणी सीमेन किंवा वीर्य बाहेर पडलेलं आपल्याला दिसून येईल. दॅट इज नथिंग बट इजॅक्युलेशन ऑफ सीमेन. म्हणजे या पद्धतीची सेक्सुअल डेव्हलपमेंट होते. as well as here facial hairs, chest hair, lower arm hairs and development of pubis hair. डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे डीपनिंग इन व्हॉइस, आवाजामध्ये बदल होईल.
स्किन बिकम्स ऑइली, चेहरा सतत सातत्यानं तेलकट होईल. या पद्धतीनं इथं सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होतील. थोडक्यात लहान मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होईल. पेनिस बिकम्स इरेक्ट, पेनिसला ताठरपणा होईल, आपोआप नॅचरली एक्साइटमेंट होईल. ही एक महत्वाची लक्षणं या ठिकाणी इन बॉईज मुलांच्या मध्ये दिसून येतील. इन फिमेल डेव्हलपमेंट ऑफ ब्रिस्ट, ब्रिस्ट बिकम्स एनलार्ज. देन हियर ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस फ्रॉम ओव्हरी, ओव्हरी पासून ओव्हा रिलीज होईल एक्झॅक्ट 14th डेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हे एक अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर किंवा डेव्हलपमेंटल स्टेज या ठिकाणी फिमेल मध्ये दिसून येईल. ॲज वेल एज मेन्स्ट्रुएशन टेक्स प्लेस पर मंथ ब्लीडिंग इन फिमेल, फिमेल मध्ये झालेलं दिसून येईल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल बिकम्स फंक्शनिंग, ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस ॲज वेल एज ब्रिस्ट डेव्हलपमेंट. या पद्धतीचे चेंजेस फिमेल मध्ये होतील. अँड दिस हिप मसल और बुटॉक बिकम्स हिअर ब्रॉड इन फिमेल. हे महत्वाची लक्षणं या ठिकाणी फिमेल मध्ये दिसून येतील. या पद्धतीनं सेक्सुअल चेंजेस आपल्याला दिसून येतील. देन थर्ड इयर इमोशनल, इमोशनल चेंजेस. इमोशनल चेंजेस आर ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ हिअर दिस अडोलसंट आयदर बॉईज और गर्ल्स, कुणी पण असेल, मुलगा किंवा मुलगी असेल, फेरी इगोस्टिक, प्रचंड इगो असतो, ज्याला आपण मराठीमध्ये अहंकार म्हणूया. सेल्फ असर्मेंट और सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःला प्रचंड अभिमान असतो, स्वतःबद्दल एक वेगळा गर्व असतो, अभिमान असतो. हे अत्यंत महत्वाचं टिपिकल कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये दिसून येईल. सेल्फ आयडेंटिटी, मी कोणतरी आहे, मला आता खूप काही कळतं, मी आता मोठा झालोय आणि मला आता सर्व कळतं. कुणी सूचना द्यायची गरज नाही, कुणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. मग ते पॅरेंट म्हणजे आई वडील असो किंवा शिक्षक असो, यांनी आता सारखं सूचना द्यायची गरज नाही, सारखा अभ्यास कर म्हणण्याची गरज नाही. आता मी मोठा झालोय, मोठा झाल्याची जाणीव त्या ठिकाणी प्रचंड या अवस्थेत असते. त्यामुळे कुणी सूचना दिलेल्या आवडत नाही, मार्गदर्शन केलेलं आवडत नाही, मला स्वतःला कळतं. सेल्फ इगो, सेल्फ असर्मेंट, सेल्फ आयडेंटिटी, हे सर्व या कालखंडात असलेलं आपल्याला दिसून येतं. देन इरिटेबिलिटी, सारखी सतत चिडचिड होते. जरा जरी कुणी सूचना दिली तर लगेच असं वाटतं अजिबात मला सांगू नका. या पद्धतीनं इरिटेबिलिटी. हिअर ऑल्सो चेंज इन मूड, सतत मूड बदलत असतो. आता एखादा जर मूड असेल तर अर्ध्या तासानं 10 मिनिटांनं वेगळाच मूड असेल. चेंज इन ऑल्सो मूड, सतत मूड बदलत असतो. हिअर ऑल्सो कॉन्फ्लिक्ट विथ फॅमिली, सतत आईशी, बाबांशी, मुलगा असेल बहिणीशी, बहीण असेल तर भावाशी सतत संघर्ष होतात, भांडणं होतात, दोघांच्या मध्ये सतत डिबेट होतो, पटत नाही, वादविवाद खूप घरामध्ये होतात. म्हणजे अचानक त्या मुलाला मला सर्व काही कळतं या भावना विकसित झाल्यामुळं सतत असे वादविवाद, संघर्ष व्हायला सुरुवात होते. कॉन्फ्लिक्ट विथ फॅमिली, हे अत्यंत महत्वाचं लक्षण असेल. देन ऑल्सो हिअर अपोजिट सेक्स अट्रॅक्शन. या वयामध्ये मुलांना मुलींच्या बद्दल बऱ्यापैकी एक वेगळं अट्रॅक्शन असतं आणि मुलींना मुलांच्या बाबत वेगळं अट्रॅक्शन असतं. कारण बॉडीमध्ये अचानक बदल झालेला असतो. लहान मुलाचं पुरुषामध्ये, लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर झालेलं असतं. एक वेगळं बॉडी अट्रॅक्शन असतं. बिकॉज हिअर पिट्युटरी ग्लँड इज सिच्युएटेड व्हेंट्रल साइड ऑफ द मिड ब्रेन.
इट इज सेम लाईक पीनट. जसं की वाटाण्यासारखी छोटी ग्रंथी असते, ती मेंदूच्या खालच्या बाजूला असते आणि तिच्यापासून जवळजवळ 9 ते 11 हार्मोन सिक्रीट होतात आणि ते अचानक सिक्रीट होतात, बॉडीमध्ये मिक्स होतात, म्हणून बॉडीमध्ये चेंजेस होतात. ऍक्च्युली ही सर्व किमया पिट्युटरी ग्लँडची आहे. हॉर्मोनल सिक्रेशनमुळे हे सगळं घडतं आणि म्हणून अपोजिट सेक्स अट्रॅक्शन असतं. या वयात मुलगी फ्रेंड असावी असं वाटतं आणि मुलीला मुलगा फ्रेंड असावं असं वाटतं. एकमेकाच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. हे फार महत्वाचं इथं कॅरेक्टर आहे. इट इज ड्यू टू पिट्युटरी ग्लँड ऑर हॉर्मोनल ऍक्शन. हे आपोआप आहे, नैसर्गिक आहे, परंतु हे फक्त अपोजिट अट्रॅक्शन आहे. इट इज नॉट लव्ह. ते काय प्रेम वगैरे अजिबात नसतं. आपण आपल्या सोयीनं अर्थ लावतो की म्हणजे पिक्चर पाहतो, टीव्ही सिरियल पाहतो, मग पहिल्यांदा भेट होते आणि मग फिलिंग झाल्या, हे कुठंतरी पाहून स्वतःला इमॅजिन करतो आय एम ए हिरो. मुलगा असेल तर स्वतःला परशा वाटतो आणि मुलगी असेल तर आरची वाटते. या पद्धतीनं म्हणजे पिक्चरची इमॅजिनेशन असतं. मुलगा स्वतःला हिरो समजतो, मुलगी हिरोईन समजते आणि ते जे सीन दाखवतात आर्टिफिशियली त्याच्या कल्पनेमध्ये जातात. मीन्स फॅन्टासी. दिवा स्वप्न पाहणं, दिवसा स्वप्न पाहणं, कल्पनेत जाणं, सतत कल्पना ची रचना होत असते. उदाहरणार्थ सतत सांगायचं म्हणजे एखाद्याला वाटतं की मी लहानपणापासूनच स्वप्न रंगवत असतो, मी मोठ्यापणी एखादा प्रोड्युसर होईल, एखादा डायरेक्टर होईल, एखादा हिरो होईल. पण ते स्वप्न असतं, स्वप्नाची रचना असते, फॅन्टसी असते, एक कल्पना असते. प्रत्यक्षात येण्यासाठी किती कष्ट करावं लागतं, किती राबावं लागतं, रात्रीचा दिवस करावा लागतो, याची इतकीशी जाणीव नसते. तो बालिशपणा असतो. प्रॅक्टिकली राबत असताना हळूहळू तीच व्यक्ती जशी मोठी होईल त्यावेळेला तो जमिनीवरती येतो, त्याला कळतं हे इतकं सहजासहजी शक्य नाही, सोपं नाही. वाटेत किती अडथळे आहेत, किती हर्डल्स आहेत, किती ऑब्स्टॅकल्स आहेत, किती विरोधाभास आहे आणि हे अचीव करणं प्रॅक्टिकली किती अशक्य आहे हे हळूहळू मोठं झाल्यानंतर प्रत्यक्षात कळायला सुरुवात होते. पण स्वप्न पाहणं हे चांगली गोष्ट आहे. मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजे. त्याशिवाय प्रयत्न करण्याची, पराकाष्ठा करण्याची सवय लागत नाही. त्यातून अँबिशियस मुलं होतात आणि म्हणून त्यांच्या स्वप्नाला मोठ्या लोकांनी डिप्रेस करणं चुकीचं आहे. स्वप्न पाहिलीच पाहिजेत, चांगली स्वप्न पाहिली पाहिजेत. फक्त मोठ्या लोकांनी त्यांना प्रेरणा देणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न कर, कष्ट कर, याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे या पद्धतीची इमोशनल चेंजेस होत असतात. फक्त या वयात एक महत्वाचं कॅरेक्टर मी पुन्हा रिटेक करतो की मेल फिमेल अपोजिट सेक्स अट्रॅक्शन असतं. हे नॅचरल आहे. इट इज ड्यू टू हार्मोनल ऍक्शन. इट इज नॉट लव्ह. ते प्रेम नसतं. कारण नसताना आपण त्याला वेगळा अर्थ लावतो, आपलं लाईफ डिस्टर्ब करतो, करिअर डॅमेज करतो. हे या अडोलसन्स पिरियड मधल्या विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. या पॉइंट वरती मी फोकस का केलं? यू पीपल्स आर ऑल्सो इन अडोलसंट स्टेज. तुम्ही सुद्धा या वयातले आहात. तुम्ही 12वीतले विद्यार्थी म्हणजे तुमचं वय 17वं वर्ष आहे किंवा जास्तीत जास्त 18वं. आणि हा पिरियड किती आहे? इट इज इन बिटवीन 10 to 19 इयर्स ओल्ड. म्हणजे तुम्ही सुद्धा या पिरियड मधले आहात. त्यामुळे तुम्हाला बेसिकली हा कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. दॅट इज युअर इमोशनल चेंजेस. देन युअर नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट हियर मेंटल चेंजेस. मानसिक कोणते बदल होतात?
हेही इथं माहिती असणं गरजेचं आहे. बिफोर हिअर एक्सप्लेनेशन ऑफ मेंटल चेंजेस, मेंटल चेंजेस समजून घेण्या अगोदर आपण ऑदर चेंजेस समजून घेऊया. ऑदर चेंजेस मध्ये काय होईल, याच वयामध्ये ऍडिक्शन, ऍडिक्शन म्हणजे व्यसनाधीनताची लक्षणं जास्त दिसून येतात. टीव्ही सिरियल्स किंवा पिक्चरचा इम्पॅक्ट जास्त होतो. मग सिगारेट स्मोकिंग असेल किंवा इतर अल्कोहोलिझम असेल, दारू पिणं असेल किंवा ड्रग्ज ऍडिक्शन असेल, या पद्धतीचे वेगवेगळे नशावर्धक, बियर पिणं, दारू पिणं, या पद्धतीच्या सवयी लागतात. ती एक फॅशन म्हणून लागते, स्टाईल म्हणून लागते, हिरो म्हणून लागते. कारण पिक्चर मध्ये आपण हिरो ते करताना पाहतो. कोणताही हिरो असेल, शक्यतो चैन स्मोकर असतात, अल्कोहोलिझम ऍडिक्ट असतात, सतत दारू पित असतात आणि मुलं स्वतःला हिरो समजत असल्यामुळे तसं करायला लागतात आणि म्हणून या ठिकाणी ऍडिक्ट विद्यार्थी झालेले दिसून येतील. हे फार भयानक आहे. इट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस टू दॅट पर्सन. त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून प्रचंड भयानक आहे आणि म्हणून ऍडिक्शन याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे, निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे. मग यानंतर अजून एखादं कॅरेक्टर काय सांगता येईल, तर आता मेंटलच्या रिलेटेड आपण पाहतोय. मेंटलच्या रिलेटेड जे कन्सेप्ट आपण इथं पाहण्यापूर्वी या पद्धतीचे इलनेस का होतात, हिअर ड्यू टू ऍक्सिडेंट और इंजुरी टू ब्रेन. मेंदूवरती एखादा जर आघात झाला, इंजुरी झाली, तर मग मेंदूमध्ये बिघाड होईल. इन्फेक्शन टू ब्रेन, ब्रेनला एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन झालं तर मेंदूमध्ये बिघाड होईल. किंवा हिअर अनदर टाइप ऑफ इन्फेक्शन टू ब्रेन, मेंदूला अजून वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे ट्यूमर. काल आपण कॅन्सर हे आर्टिकल पाहिलं, डेव्हलपमेंट ऑफ हार्ड एरिया और लंप ऑन ब्रेन. ब्रेनवरती एक छोटीशी गाठ येते, ट्यूमर होतो, कॅन्सर होतो, त्यामुळे सुद्धा मेंदूमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणजे या पद्धतीचे मेंटल इलनेस होऊ शकतात. त्यामध्ये कोणते येतात, तर या ठिकाणी पहिला सायकोसिस. सायकोसिस म्हणजे ही जी मी आता लक्षणं सांगतोय, हे शक्यतो होत नाहीत. ही इलनेस सांगतोय, चुकून झालं तर. नाहीतर मी जे आता जी काही कंडिशन सांगणार आहे ती सर्व बालकांच्या मध्ये असतात असं नाही. नेमाला अपवाद असं होण्याची शक्यता आहे. मेंटल इलनेस त्यातला सायकोसिस. सायकोसिस मीन्स हिअर टोटली मेमरी लॉस. मेमरी लॉस होण्याची शक्यता असते. टोटली मॅड, ज्याला वेडपटपणा किंवा वेडा असं म्हटलं जातं, असं मेंटली होण्याची शक्यता असते. जर ब्रेनला इन्फेक्शन झालं, ब्रेनला ट्यूमर झाला, ब्रेन मध्ये ऍक्सिडेंट झाला, इंजुरी झाली, तर असं काहीतरी वेगळं होण्याची शक्यता असते. त्याला सायकोसिस असं म्हणायचं. द नेक्स्ट न्यूरोसिस. न्यूरोसिस. Neurosis means it is mild stage of here psychosis. अर्धवट, हाफ मॅड किंवा अर्धवट वेडपटपणा म्हणजे माइल्ड स्टेज आहे न्यूरोसिस. इट इज ऑल्सो रिलेटेड टू ब्रेन. ही सुद्धा या ठिकाणी ब्रेनच्या रिलेटेड आहे. देन थर्ड इपिलेप्सी. इपिलेप्सी. इपिलेप्सी मीन्स फिट्स विथ कॉन्व्होल्युशन. म्हणजे कधी कधी काय होतं, त्या मुलाला फिट येते आणि तोंडातून लाळ बाहेर पडते. अचानक चक्कर येते, फिट येते, लाळ बाहेर पडते. पण ही जी या ठिकाणी लक्षण आहे, सिम्पटम्स आहेत, हे कधी मेंदूला आजार झाला तर, अदरवाइज नो अँड नेव्हर, अदरवाइज नाही. ही ती मेंटल चेंजेस आहेत. पण कॉमनली होत असणारी
त्याच्यावरती आपण फोकस करूया. कॉमनली कोणते होतात पहा. फर्स्ट हियर acne. Acne means development of clogged pores on face, forehead, on nose, blackheads. म्हणजे कपाळावरती, नाकावरती छोट्या छोट्या पुळ्या येतात. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. का? हियर नॅचरली सिक्रेशन ऑफ सेक्स हार्मोन एंड्रोजन. एंड्रोजन नावाचा सेक्स हार्मोन सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं. इट गिव्ह स्टिम्युलस टू द सीबम, सिबेसियस ग्लँड. सिबेसियस ग्लँडला सूचना मिळते. हेड सिंथेसिस ऑफ सीबम इन स्किन. त्वचेमध्ये सीबम साठतो. इट लीड्स टू क्लॉग्ड पोर्स. चेहऱ्यावरती छोट्या छोट्या पुळ्या येतात, ज्याला आपण म्हणतो जवानी आली. या पद्धतीनं हे नैसर्गिक आहे. त्वचा ऑइली बनते, स्किन बिकम्स ऑइली अँड क्लॉग्ड पोर्स. हे या वयामध्ये येतच, नैसर्गिक येतं. आणि कालखंडानंतर 2, 3, 4 वर्षानंतर आपोआप त्या जातात, कायमच्या जातात. ह्या बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. या त्वचेच्या आजाराला काय म्हटलं जातं? ॲक्नी. विदाउट ट्रीटमेंट सुद्धा हा आजार बरा होऊ शकतो. कोणती ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. पण या वयामध्ये आपला चेहरा सुंदर असावा, आपण स्मार्ट दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे लवकर बरं व्हावं असं काही चेहऱ्यावरती पुळ्या येऊ नये असं वाटत असतं. बट इट नॅचरल, पण ही नैसर्गिक आहे. हे त्या बालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. देन सेकंड हियर हायपोकॉन्ड्रिया. Hypochondria. Hypochondria means excess concern about your health. आपल्या स्वतःच्या शरीरासाठी एक वेगळी चिंता असणं, काळजी असणं, वेगळीच काळजी असणं. ड्यू टू अनेक्झिटी अँड सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. उगाच चिंता असते, काळजी असते. आपली बॉडी जास्त फॅटी होता कामा नये, ओबेसिटी होता कामा नये, आपल्याला पोट वाढता कामा नये. आणि म्हणून अशी मुलं कमी आहार घेतात किंवा भात खात नाहीत. त्यांना असं वाटतं भात खाल्ला की आपल्याला पोट येईल, चरबी येईल. त्यामुळं जास्त काळजी घेतात कारण नसताना, कमी आहार घेतात. आपण स्लिम असावं, आपण चांगलं दिसावं असं त्या कॅन्डिडेटला वाटत असतं. हा तो हायपोकॉन्ड्रिया आहे. हायपोकॉन्ड्रिया मीन्स एक्सेस कॉन्सर्न अबाउट युअर हेल्थ. उगाचच आरोग्याविषयी काळजी वाटणं, हा तो एक वेगळा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिसून येईल. देन थर्ड न्यूरास्थेमिया. न्यूरास्थेमिया. न्यूरास्थेमिया मीन्स inability to concentrate on anything. या वयातल्या मुलांचं कशावरतीही शक्यतो लक्ष केंद्रित होत नाही. अभ्यास करायला गेलं 10 मिनिटं 15 मिनिट. अभ्यासाची मुळात या वयामध्ये इतकीशी आवड नसते. सर्वात नको असलेली गोष्ट म्हणजे अभ्यास करणं. आणि चंचलपणा असतो, कशातही लक्ष लागत नाही, फक्त टाइमपास करायला आवडतो. मोबाईल चॅटिंग आवडेल, कॉम्प्युटर मधला गेम खेळणं आवडेल किंवा इतर टाइमपास गप्पा टप्पा आवडतील. परंतु म्हणजे व्यायाम करावा, अभ्यास करावा अशा चांगल्या गोष्टींना त्यांचा विरोध असतो. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट ऑन एनिथिंग, कशावरती लक्ष लागत नाही. त्याचा आपण अर्थ काय घेतो? कशावर लक्ष लागत नाही याचा अर्थ बहुतेक कोणतरी आवडतंय किंवा कुणाबद्दल तरी प्रेम निर्माण झालं. कारण पिक्चर पाहिलेला असतो, टीव्ही मध्ये तसं सिरियल मध्ये पाहिलेलं असतं, त्याचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या ब्रेन वरती होत असतो. खरं तर त्याला कोणता कन्सेप्ट इथं लागू पडतो? न्यूरास्थेमिया.
कारण त्याचं लक्ष कशात लागत नाही. हा कन्सेप्ट म्हणजे न्यूरास्थेमिया. द नेक्स्ट फोबिया. फोबिया अकारणास्तव भीती. कशाची भीती असते? एक्झाम्पल द्यायचं म्हणजे एखादं कॉमन रस्त्यावरून चालत असताना जरी कुत्र जवळ आलं तरी सुद्धा ती व्यक्ती एकदम कडेने चालते, भीते. एखाद्याला सायकल चालवण्याची भीती असते. एखाद्याला साप लांबून पाहिला तरी प्रचंड भीती वाटते. एखाद्याला रात्रीची अंधार झाला की भीती वाटते, एकटा राहू शकत नाही. या पद्धतीची फोबिया कारण नसताना अवास्तव भीती वाटणं त्याला फोबिया म्हटलं जातं. म्हणजे ही सुद्धा सायकोलॉजिकल मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स महत्वाचे आहेत. त्यातलं ऍक्ने आहे ते स्किनच्या रिलेटेड आहे. मात्र ही तीन जी आहेत, हायपोकॉन्ड्रिया, न्यूरास्थेमिया आणि फोबिया, these most important symptoms are related to your mental. मानसिक रित्या सायकोलॉजिकल ही कॅरेक्टर्स असतील. आणि मगाशी म्हटलेले ते जर आजार झाला तर मगाशी जी आपण डिस्कस केली ती तीन लक्षणं असतील. या पद्धतीचं एक अत्यंत संवेदनशील वयोगट की ज्याच्यामध्ये पूर्णपणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्वार्थानं बदल होतो. That concept is called as a adolescence. I hope you understand about this concept. Okay, thank you.